श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत की सिद्धू भावनाला फोन लावतो आणि भावनाला सांगतो की मला उद्या मुलीकडचे बघायला येणार आहेत, माझ्या लग्नाच्या गोष्टी चालू आहेत, तर मला लग्न करायचं नाही. भावना त्याला आयडिया सांगते की जेणेकरून सिद्धू ती आयडिया वापरून स्वतःची सुटका करून घेईल. भावनाने सांगितलेली आयडिया सिद्धूला आवडते. सिद्धू भावनाने सांगितल्याप्रमाणे काकेत कांदा ठेवतो आणि झोपी जातो. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठतो. त्याला कणकण आलेली असते, त्याला ताप भरलेला असतो. सिद्धूला कसं तरी होतं आणि तो उठून बघतो. त्याला कळतं की आपल्याला ताप भरलाय. त्याला आठवते की भावनाने आपल्याला ही आयडिया सांगितली होती. सिद्धू खूप खुश होऊन जातो. तो बेडवर उभा राहून नाचायला लागतो. तो खाली बसतो. आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना हे कन्फर्म करून पुन्हा आडवा होतो. तेवढ्यातच तिथे सिद्धूची आई रेणुका येते. रेणुका सिद्धूला म्हणते, सिद्धू अरे उठायचं नाहीये का? पाहुणे कधी येतील सांगता येणार नाही, उठ ना लवकर. सिद्धू काही उठत नसतो आणि तो कणकणत असतो. रेणुका त्याच्याजवळ बसते आणि त्याला हात लावते. रेणुकाला कळतं की त्याला ताप आलाय. रेणुका काळजीने त्याला म्हणते, अरे सिद्धू तुला तर ताप आलाय, कधी आलाय, कसा आलाय? आता ताप सिद्धू म्हणतो, आई हो ग मला ताप आलाय, कसा आलाय नाही माहिती, पण रातभर खूप ताप आला होता. सॉरी हा मला उशीर झालाय, मी उठतो आता, आवरतो, पाहुणे येणार आहेत ना. रेणुका म्हणते, सिद्धू उठू नको, झोपून राहा आणि काहीच गरज नाहीये आवरून बाहेर येण्याची, तू झोप, बघते काय करायचंय. रेणुका बाहेर जाते आणि सगळ्यांना आवाज देते. तर इकडे सिद्धू नाचायला लागतो. तर इकडे सिंचना ऑफिससाठी निघालेली असते. हरी विचारतो, सिंचना आज आपण जायचं का बँकेमध्ये? सिंचना म्हणते, तुझे डॉक्युमेंट्स रेडी आहेत का? फाईल घेतलीस का? तू चल आपण तिथे जाऊ आणि बँकेमध्ये जाऊन आपले सगळे डॉक्युमेंट्स दाखवू, झेरॉक्स दाखवू आणि लोनसाठी अप्लिकेशन करू. हरीला खूप आनंद होतो. हरी म्हणतो, सिंचना थँक्यू सो मच, अगं तुझ्यामुळे माझा बिझनेस चालू होईल. लक्ष्मी आजींना चहा देत असते. हरी लक्ष्मीकडे येतो आणि लक्ष्मीला म्हणतो की आई मी सिंचना सोबत बँकेत जाऊन येतो. अगं सिंचना आणि आम्ही लोनसाठी अप्लाय करणार आहोत आणि एकदा का लोन सक्सेस झालं ना माझ्या बिझनेसची सुरुवात होईल. लक्ष्मी देवगचे आभार मानते आणि सिंचना पुढे येत सिंचना, हरी, लक्ष्मी आणि आजीच्या पाया पडतात आणि ते दोघेही बँकेत जायला निघतात. आजी म्हणतात, बघितलं ना लक्ष्मी, अगं एक एक करून सगळी मुलं जबाबदारी होत आहेत. हरीच राहिला होता, आता हरीने पण जबाबदारी घेतली आहे. तुला म्हटलं होतं ना सगळं चांगलं होणार. लक्ष्मी म्हणते, हो ना सगळ्यांचं सगळं चांगलं होतंय, आता फक्त भावनाचं लग्न झालं की झालं, मग बाकी काही नको. लक्ष्मीचा आनंद होतो. तर इकडे आतमध्ये संतोष विनाला म्हणतो, आता आई येईल तिच्या समोर नाटक करायचंच, तुझं पोट दुखतंय, नाटक कर. विना पोट दुखायचं नाटक करते आणि तेवढंच ते लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणते, विना नाश्ता करून घे ना, काहीतरी खाऊन घे, अगं सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेत तू. विना म्हणते, माझं पोट दुखतंय आणि काही खायची इच्छाच होत नाही. लक्ष्मी म्हणते, संतोष आता काय करायचं? संतोष म्हणतो, आई हिला मी दवाखान्यात घेऊन जातो, डॉक्टरकडे दाखवतो, हिला चेकअप करतो आणि घरी आणून सोडतो. आज मी हाफ डे घेतो, चालेल ना? लक्ष्मी म्हणते, हो, अरे तिला चांगल्या डॉक्टरकडे दाखव, मी येऊ का सोबत? संतोष म्हणतो, आई आम्ही दोघं गाडीवर जातो ना. अगं तू कशाला येतेस? ठीक गेलं तर रिक्षाने जावं लागेल. लक्ष्मी म्हणते, ठीक आहे तुम्ही दोघं जण जा. लक्ष्मी बाहेर निघून जाते. संतोष दरवाजा लावून घेतो आणि विनाला म्हणतो, विना आत्ता आवर, आपण आता इथून बाहेर जाऊ आणि बँकेत जाऊन लोनसाठी अप्लाय करू. आपल्याला आपलं घर घ्यायचं आहे ना, आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे ना, त्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. कोणालाही काही सांगायची नाहीये, लक्षात आलं ना विना? विना म्हणते, मला भूक लागले. त्याचं काय? संतोष म्हणतो, हो आपण जाऊ, काहीतरी बाहेर खाऊ आणि नंतर बँकेत जाऊ आणि बँकेत काम झालं की आपण मस्त सिनेमाला जाऊ, चालेल ना? विना म्हणते, सिनेमा? अहो किती दिवस झाले मी सिनेमा गेलेच नव्हते, जाऊ आपण. विना लगेच तयार होते. तर इकडे रेणुका घरात सगळ्यांना सांगते की सिद्धूला ताप आलाय. सगळेजण सिद्धूकडे येतात. सिद्धूच्या अंगाला हात लावून बघतात, त्याला ताप आलेला असतो. सिद्धू म्हणतो, सॉरी बाबा, अहो आज पाहुणे येणार आहेत आणि त्यात मला असा ताप आलाय, मी उठतो. आजी म्हणतात, सिद्धू उठायचं नाहीये, पाहुणे नंतर पण बोलतायत ना. आजी गोड पाटलांना म्हणतात, संपत आता त्या पाहुण्यांना फोन करून सांग आज येऊ नका, नंतर बोलवता येईल. सिद्धू बरा होणे जास्त गरजेचं आहे.
संपत म्हणतो हो आई, तसंच करता येईल. सगळे सिद्धूची काळजी घ्यायला संपत आणि बाहेर जातात. सिद्धू उठून बसतो आणि कांदा हातात घेतो. तो म्हणतो, भावना तुझी आयडिया काय भारी होती ग. अगं याच्यामुळे माझं लग्न होण्यापासून वाचणार. हा होय, मी किती वेळाही करू शकतो. तो खुश होतो, नाचायला लागतो आणि पुन्हा एकदा आडवा पडतो. तर इकडे सिंचना हरी बँकेत जातात. त्याची गाडी बाहेर लावलेली असते. विना संतोष हॉटेलमध्ये काहीतरी खाऊन येतात आणि ते बँकेकडे जायला निघालेले असतात. विना म्हणते, अहो भाऊजींची गाडी आहे. हरी भाऊजींची गाडी इथेच आहे, म्हणजे ते या बँकेत तर आले नसतील ना. संतोष म्हणतो, काही पण काय ग, तू हरी आणि या बँकेत काय करायला लागलाय. अगं तुला भास होतोय का, ही हरीचीच गाडी नाहीये, ही हरीची गाडी नाहीये. तू चल आतमध्ये. संतोष विनाला बँकेत घेऊन जातो. तर इकडे सिंचना आणि हरी दोघेही बँक मॅनेजरकडे आलेले असतात. बँक मॅनेजर हे गाडी पाटलांचे मित्र असतात, त्यामुळे त्यांना ओळखत असते. सिंचना लोन कशासाठी हवे हे सांगते आणि त्यांच्यासोबत हरीचे सगळे डॉक्युमेंट्स दाखवते. ते सगळे डॉक्युमेंट चेक करतात आणि हरीला म्हणतात, तुमचं लोन अप्लिकेशन द्या आणि पुढचं आम्ही बघू. लोन सक्सेस झालं की तुम्हाला कळवतो. हरी खूप खुश होतो. तर त्याच बँकेमध्ये संतोष आणि विना आलेले असतात. आपल्या घरासाठी होम लोन काढायचं आहे ठरवलेलं असतं. ते बँक मॅनेजरला भेटायला जाण्यासाठी वाट बघत असतात. आतले कधी बाहेर येतील आणि आपल्याला कधी जायला मिळेल याचीच ती वाट बघत असतात. थोड्या वेळाने सिंचना आणि हरी यांचं काम होतं आणि ते दोघेही बाहेर पडतात. संतोष विना यांना आतमध्ये बोलवलं जातं. ते दोघेही आतमध्ये जात असतात आणि त्याच वेळेस हरी सिंचना अप्लिकेशन फॉर्म घेण्यासाठी बाजूला जातात. त्यामुळे त्यांची चुकामुक होते. ते एकमेकांना बघत नाही. तर इकडे भावना जॉबसाठी निघालेली असते आणि सिद्धू बुके घेऊन तिच्या घरी निघालेला असतो. सिद्धूला असं वाटत असतं की कधी एकदा आपण भावनाला भेटतोय आणि कधी एकदा बुके देतोय. तो घरी पोहोचणार, पण त्याला रस्त्यात भावना दिसते. तो आपली गाडी थांबवतो आणि भावनाकडे धाव घेतो. तर भावनाला बुके देतो. भावना विचारते, मला कशाला बुके देताय तुम्ही सिद्धू. सिद्धू म्हणतो, काही नाही हो, असंच मला द्यावंसं वाटतोय म्हणून देतोय. भावना म्हणते, मला जॉबला जायचं आहे आणि मी ह्या बुके वगैरे घेणार नाहीये. भावना त्याला खूप बोलते. सिद्धूला वाईट वाटतं. सिद्धू आपल्या गाडीजवळ जातो आणि भावनाच्या जॉबसाठी पुढे जात भावनाला वाटवतं की काल रात्री आनंदीच्या फ्रेंडचा फोन आला होता आणि त्यांनी प्रॉब्लेमवरती सोल्युशन सांगितलं होतं. आपण त्यांना सोल्युशन दिलं होतं. त्याचं पुढं काय झालं हे आपण विचारण्यासाठी भावना सिद्धूला म्हणजेच आनंदीच्या मित्राला फोन लावते. ती सिद्धूला विचारते, काल एक प्रॉब्लेम होता ना, तुम्ही सांगितलेलं होतं, त्याच्यासाठी मी तुम्हाला उपाय पण सांगितला होता, झाला का तो सॉल्व. सिद्धू म्हणतो, हो सॉल्व झाला, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व झाला. भावना सिद्धू यांच्या थोड्या गप्पा होतात आणि भावना फोन कट करते. ती ऑफिससाठी निघून जाते. इथे सिद्धू मनात विचार करतो की सिद्धू म्हणजेच जाऊ दे, मी सिद्धू म्हणून ती माझा स्वीकार करत नाही, पण मी आनंदीचा मित्र म्हणून माझा स्वीकार करते ना, असं ठीक आहे. तो खुश होतो आणि गाडीवर बुके घेऊन निघून जातो. तर इकडे आजी लक्ष्मीला बोलावून घेतात आणि लक्ष्मीला 500 रुपये देतात. आजी म्हणतात, हे घे पैसे माझ्याकडून तुला. लक्ष्मी म्हणते, का ग आई, तू का देतेस मला पैसे. सासूबाई पैसे. आजी म्हणतात, अगं पैसे घे, काय आहे ना, मला माहिती आहे आनंदीच्या उपचारासाठी लागतील. आता माझ्याकडे एवढेच आहेत, माझ्याकडे जसे येतील ना तसे मी देईन. त्या दिवशी म्हटलं होतं ना, आणि अगं आपल्या घरात सगळेजण काही ना काही करतात, मला पैसे द्यावेसे वाटले, त्यात काय झालं, मी आनंदीसाठी देते, माझी नातच आहे ना ती. लक्ष्मी म्हणते, नको आई, तुम्ही नका पैसे देऊ, आत्ता भावना लागले ना जॉबला, नक्कीच पैसे येतील आणि तेव्हा आपण उपचार करू. आजी म्हणतात, नाही ग, मला माहिती आहे तुझा स्वाभिमान आडवा येईल, पण हो, हे पैसे तुला घ्यावंच लागतील ना, माझ्या नातीसाठी देते. लक्ष्मी ते पैसे घेते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर इकडे संतोष विना बँक मॅनेजरशी बोलत असतात. त्यांना लोन कशासाठी हवं आहे हे सांगतात. बँक मॅनेजर त्यांची फाईल चेक करतात. तेवढ्यातच तिथे सिंचना येते. सिंचना डोअर लॉक करते. विना म्हणते, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सिंचना आणि हरिभाऊजी इथे आलेत, बघितलं ना, आता त्यांनी आपल्याला इथे पाहिलं तर अहो घरात सगळ्यांना कळेल. ते काहीतरी कारण काढतात आणि बाजूला लपून बसतात. सिंचना आतमध्ये येते आणि बँक मॅनेजरशी बोलते. ती सांगते की काका अप्लिकेशन दिले, तेवढं बघून घ्या. बँक मॅनेजर ठीक आहे म्हणतो आणि सिंचना निघून जाते. संतोष विना पुन्हा आपल्या लोनबद्दल बोलतात आणि तिथून निघतात. तर इकडे जान्हवी जयंत घरात असतात आणि जानू नाश्ता बनवत असते. जयंत म्हणतो, जानू तू काही करायचं नाहीये, तू फक्त आराम करायचंय, मी आहे ना, मी सगळं करणार. ते दोघेही बोलत असतात आणि तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. जानू म्हणते, जयंत
दारावरची बेल वाजली. अरे लग्न करून मी इथे आले तेव्हापासून पहिल्यांदा मी हा आवाज ऐकलाय. कोण आला असेल? जयंत म्हणतो मी आहे ना, मी बघतो. जानू म्हणते नाही, मला पण बघायचंय. ते दोघेही सोबत दरवाजा उघडतात. तिथे एक बाई आलेली असते. ती बाई स्वतःची ओळख करून देते आणि ती का आली हे सांगते. ती म्हणते मी वोटिंग डिटेल्स घेण्यासाठी आली आहे, म्हणजेच वोटिंग कार्ड बनवण्यासाठी. त्यांचे वोटिंग कार्डसाठी अप्लिकेशन तुम्ही माझ्याकडे देऊ शकता. ज्यांना काही चेंजेस करायचे आहेत त्यांच्यासाठी मी इथे आली. जानूला विचारते की तुमची वोटिंग कार्ड ID आहे का, तुम्ही दाखवता का? जयंत म्हणतो नाही, तिचा फर्स्ट टाइम वोट करणार आहे ती आणि त्यामुळे तिच्याकडे वोटिंग कार्ड नाहीये. ती बाई फॉर्म भरण्यासाठी सांगते आणि वोटिंग ID साठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते मागून घेते. जानू आत जाऊन ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येते. ती डॉक्युमेंट्स वगैरे दाखवते आणि फॉर्मही भरते. जयंत त्या बाईकडे खूप रागाने बघत असतो. ती बाई जानूचा एक फोटो सुद्धा घेते. जयंत खूप रागाने बघतो. आतमध्ये येऊन दरवाजा लावून घेणार असतो. ती बाई जानूला म्हणते मला एक ग्लास पाणी देते का? जानू आत जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन येते. जयंतला अजिबात आवडलेलं नसतं की आपल्या दारात कोणीतरी आलं आणि जानूशी बोलतो. तो ठरवलेला असतो की तर हिला पण संपवायचं. तो तिच्याकडे रागाने बघत असतो. थोड्या वेळाने सगळे इन्फॉर्मेशन वगैरे घेऊन ती बाई निघत असते. ती जयंतला विचारते तुमचं वोटिंग ID दाखवता का, काही चेंजेस वगैरे करायचं का? जयंत म्हणतो नाही, मला नाही दाखवायचं आहे आणि त्याची काहीच गरज नाही आहे, पण मला जर करायचं असेल तर मी करीन. ती बाई निघून जात असते आणि जयंत तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करतो. तर इकडे सिद्धू घरी येतो. तो नाचत असतो. तो खूप खुश असतो आणि नीलांबरी त्याच्याकडे येते. नीलांबरी विचारते भाऊजी मला एक सांगायचं होतं, म्हणजेच मला कळलंय बरं का ते पाहुणे येणार होते बघायला, त्यांच्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही जी काही आयडिया केली होती ना कांद्याची, ती एक नंबर होती. पण अजून एक गोष्ट मला विचारायची आहे, ती आयडिया कोणाच्या सांगण्यातून तुमच्या डोक्यात आलं? सिद्धू म्हणतो माझ्या डोक्यातून. नीलांबरी म्हणते मला माहिती आहे तुम्हाला हे काही माहिती नाहीये आणि तुमच्या डोक्यात आयडिया नाहीये. आता खरं सांगायचे, कोणी आयडिया दिली होती? सिद्धू म्हणतो वहिनी, माझा मित्र मैत्रिणी मला ती आयडिया दिली होती. सिंचना म्हणते कोण मित्र? सिद्धू म्हणतो तुम्ही नाही ओळखत, नवीनच मित्र आहे तो. तेवढ्यातच सिद्धूचे सगळे मित्र तिथे येतात. सिद्धू त्यांच्यासोबत बाहेर निघून जातो. सिंचना मनात विचार करते आणि म्हणते सिद्धू तू मला सांगत नसला तरीही मला माहिती आहे ही आयडिया भावनाचीच होती. कोणाची का असेना, मला तुझं आणि भावनाचं लग्न झालेलं पाहिजे. नीलांबरी विचार करत राहते आणि हसत असते. तर इकडे संतोष विना बँकेतून बाहेर आलेले असतात. विना म्हणते अहो आता आपलं काम झालंय ना, चला ना. अहो पिक्चरला जायचं होतं ना, सिनेमा पाहायचा होता ना. आपल्याला संतोष म्हणतो सिनेमा अगं वेडी आहेस का? बँकेचं काम होण्यासाठी मी हाफ डे घेतला होता. आता बँकेत काम झालं, हाफ डे पण संपलाय. आता मला ऑफिसला जायला हवं पाहिजे. आधीच माझं नुकसान झालंय हाफ डे, आता मी अजून हाफ डे नुकसान करतो आणि तुला पिक्चरला घेऊन जातो. मला जमणार नाही, तू घरी जा, मी जातो. तिथे मीना त्याच्यावरची चिडते आणि ती घरी निघून जाते. तर इकडे जानू गाणं गुणगुणत ग्रोप्यात पाणी घालत असते. जयंत तिथे येतो आणि जयंत जानूचं गाणं एन्जॉय करत असतो. तो तिच्यासोबत डान्स करतो आणि जानूचं कौतुक करतो. थोड्या वेळाने रात्र होते आणि जानू जयंत झोपायला रूममध्ये जातात. जानू गाढ झोपू जाते पण जयंत मात्र खूप अस्वस्थ असतो. जानू गाढ झोपली आहे.